पावसाळा आला की आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे तेलकट पदार्थ खायची इच्छा होत असते. आज आपण बरबटीच्या डाळीचे पकोडे बनवणार आहोत. त्याकरता 3 वाटी बरबटीची डाळ व 1 वाटी चण्याची डाळ 5-6 तास भिजू घालायची आहे. त्यानंतर भिजल्यानंतर आपल्याला 5-6 पाण्याने धुवून घ्यायची आहे व नंतर मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची आहे. संपूर्ण डाळ बारीक झाल्यानंतर आपल्याला याचबरोबर थोडे जिरे, 3-4 मिरच्या, थोडा सांबार मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे व हा पण आपल्याला या पकोड्याच्या मिक्स केलेल्या डाळीमध्ये मिळवून घ्यायचा आहे. आता या बेटरमध्ये 2 चम्मच तीळ, 1 चम्मच ओवा, चवीनुसार मीठ, हिरवा सांबार, बारीक चॉप केलेला कांदा, हे संपूर्ण साहित्य आपल्याला व्यवस्थित फेटून घ्यायचे आहे. तसेच यासोबत थोडी हळद, 1 चम्मच तिखट हे यामध्ये टाकून घ्यायचे आहे. फेटल्यानंतर एकीकडे आपल्याला कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचे आहे. संपूर्ण साहित्य व्यवस्थित एकजीव झाले पाहिजे. आता आपले कढईतले तेल तापलेले आहे. यामध्ये आपल्याला ज्या साईजचे पकोडे हवे आहे त्या साईजचे टाकून घ्यायचे आहे व गोल्डन ब्राऊन होतपर्यंत तळून घ्यायचे आहे. अशा प्रकारे गरमागरम पकोडे तयार. सॉससोबत किंवा हिरव्या मिरच्यासोबत पण हे खायला खूप छान वाटत असते. एकदा नक्की करून बघा. अशा प्रकारे बरबटीच्या डाळीचे पकोडे तुम्हाला नक्की आवडेल.